महाराष्ट्रातील सर्व शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांचं, भावी शिक्षकांचं खूप खूप स्वागत। 2025 सालामध्ये होणाऱ्या या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ज्या लोकांनी, ज्या परीक्षार्थींनी सामाजिक शास्त्र विषय घेऊन ही परीक्षा देणार आहेत, त्या सर्व परीक्षार्थींसाठी सामाजिक शास्त्र या विषयाचं योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या माझ्या YouTube चॅनलवर हा एक मागच्या वर्षीचा झालेला सामाजिक शास्त्र या विषयातला टीईटीचा सामाजिक शास्त्र या विषयाच्या 60 प्रश्नांचं विश्लेषण आपण इथे घेणार आहोत। तर या 60 प्रश्नांपैकी पहिल्या भागामध्ये जेवढे शक्य होतील तेवढे क्वेश्चन हँडल करूया। जाऊया पहिल्याच प्रश्नाकडे। पहिलाच प्रश्न आहे, लीळाचरित्र ग्रंथ यांनी संपादित केला। कोणता ग्रंथ? लीळाचरित्र हा ग्रंथ यांनी संपादित केला। संपादित केला म्हणजे काय? लिहिला। मग कोणी लिहिला? लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे किंवा कोणी संपादित केलेला आहे? सर्वांनाच माहिती आहे, इयत्ता 7वीच्या स्टेट बोर्ड मधून हा क्वेश्चन घेतलेला आहे आणि यापूर्वी याच कंटेंटवर अनेकदा वेगवेगळे प्रश्न सुद्धा आलेले आहेत। कोणते प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा टॅकल करूया। तर जाऊया या उत्तराकडे। कोणता? लीळाचरित्र ग्रंथ कोणी संपादित केला? सर्वांनाच माहित आहे की लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, तर म्हाइंभटांनी लिहिलेला आहे। म्हाइंभट यांचा हा लीळाचरित्र ग्रंथ आहे। लीळाचरित्र हा ग्रंथ आहे। मग बाकीच्याही 4 पर्यायांना टॅकल करणं आपलं गरजेचं आहे। यानं काय होणार आहे? या अशा पद्धतीनं काय होणार आहे? यापूर्वीचे कोणते क्वेश्चन, या टॉपिकवर कोणते क्वेश्चन येऊन गेलेले आहे हे सुद्धा कळणार आहे, मी सांगणारच आहे। आणि हे 4 पर्याय विश्लेषण करताना आपल्या ज्ञानामध्ये आणखी भर होणार आहे, जेणेकरून जर या टॉपिकशी संबंधित काही प्रश्न आलेच तर ते आपले चुकता कामा नये। तर मग सगळ्यात पहिलाच पर्याय जो होता, चक्रधर स्वामी। कोण आहेत चक्रधर स्वामी? चक्रधर स्वामी ज्यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली। कोणता? महानुभाव पंथ। महानुभाव पंथाची स्थापना ज्यांनी केली ते कोण आहे? चक्रधर स्वामी। पुढचा जो ऑप्शन होता म्हाइंभट, यांचा आन्सरच आपल्याला मिळालेला आहे। लीळाचरित्र हा ग्रंथ ज्यांनी संपादित केला। पुढे आहे महादंबा, ह्या सुद्धा महान लेखिका होत्या। या महादंबा यांनी एक ग्रंथ लिहिला, त्याचं नाव आहे धवळे। त्याचं नाव काय आहे? धवळे। त्याच्यानंतर केशोबासांबद्दल प्रश्न येऊन गेलेला आहे की सूत्रपाठ हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर सूत्रपाठ हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर केशोबासांनी हा सूत्रपाठ ग्रंथ लिहिलेला आहे। आता लास्ट टाइम कधी ना कधीतरी 2 क्वेश्चन येऊन गेलेले आहेत। कोणते? रुक्मिणी स्वयंवर। रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? त्याच्यानंतर हे का सांगतोय? 7वीच्या त्या स्टेट बोर्डच्या त्या पुस्तकातून हा प्रश्न येऊन गेलेला आहे। हे झालंय। आता यानंतर दुसरा एक क्वेश्चन ग्रंथ आहे वच्छाहरण। वच्छाहरण, आणि याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे। मग प्रश्न काय होता? रुक्मिणी स्वयंवर कोणी लिहिलेला आहे? तर हा लिहिलेला आहे आद्य कवी नरेंद्र। आद्य कवी नरेंद्र यांनी लिहिलेला आहे। आणि वच्छाहरण कोणी लिहिलेला आहे? तर वच्छाहरण लिहिलेलं आहे दामोदर पंडित। दामोदर पंडित यांनी हा वच्छाहरण हा ग्रंथ लिहिलेला आहे। मग आपल्याला या सगळ्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं की लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता? म्हाइंभटाने लिहिलेला होता। या प्रश्नासहित उत्तरही मिळालं, 4 पर्यायाची इन्फॉर्मेशनही मिळाली आणि मागच्या वेळी ज्या क्वेश्चन विचारले गेलेले होते यापूर्वी तेही क्वेश्चन हँडल झाले। जे काही इन्फॉर्मेशन होती ती इथं तुमच्यासमोर मांडलेली आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा। कोणती जोडी ओळखायला सांगितली? चुकीची। मग प्रश्नाकडे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात आलेली आहे, या एका साईडला राज्यांची नावं दिलेली आहे, पुढे काहीतरी नेत्यांची, काही लोकांची नावं दिलेली आहे। मग ह्या राज्यासोबत या लोकांचा संबंधच काय आहे? आणि संबंध दिलाय आणि या 4 पैकी एक चुकीचा आहे। काय चुकीचं आहे, का चुकीचं आहे हे आपण इथं पाहायचं आहे। तर मिझोराम सोबत जोडी लावून दिलेली आहे आपल्याला लालडेंगा। हो, एक व्यक्ती होते। मिझोराम मध्ये एक चळवळ होती, मिझो नॅशनल फ्रंट।
मिझो नॅशनल फ्रंट आणि या मिझो नॅशनल फ्रंट या चळवळीचं नेतेपद कोणाकडे होतं? लालडेंगा. त्याच्यानंतर पुढे नागालँडमध्ये सुद्धा एक चळवळ चालवली गेली आणि या चळवळीचे नेते होते आगामी झापू फिजो आणि ती सुद्धा त्या नागालँडमध्ये असलेली जी काही चळवळ होती तिचं नाव होतं नागा नॅशनल काउन्सिल. त्याच्यानंतर आसाम सोबत प्रफुल्ल कुमार महंतो. हो, कारण कसं काय तुम्हाला हे आठवलेलं आहे, आसाम मध्ये प्रफुल्ल कुमार महंतो त्या काही काळ त्या ठिकाणचे हे मुख्यमंत्री सुद्धा होते. मग ह्या प्रफुल्ल कुमार महंतो हे कोणत्या चळवळीशी संबंधित होते? तर आसाम मध्ये त्यावेळेस आसाम गण परिषद या चळवळीशी ते संबंधित होते आणि या चळवळीच्या माध्यमातून नंतर हे आसामचे पुढे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहे. कधी? 1986च्या कालखंडामध्ये हे आसामचे मुख्यमंत्री सुद्धा होते. चौथ्या पर्यायाकडे मग तुम्हाला असं वाटले असेल 3 पर्याय बरोबर व्यवस्थित सांगितलंय, उरला सुरला कोणता? चौथा. मग हा चुकीचा असूच शकतो, पण तरीही आपलं काम आहे. का? इथं दिलेलं आहे अरुणाचल प्रदेश. इथं काय दिलेलं आहे? अरुणाचल प्रदेश. आणि इकडे नाव दिलेलं आहे बघा, संत हरचरण सिंग लोंगोवाल. संत हरचरण सिंग लोंगोवाल यांचं जेव्हा नाव आलंय तेव्हा तुम्हालाही क्लिक झालंय की हा संबंध पंजाब राज्यासोबत आहे. कोणत्या राज्यासोबत आहे? पंजाब. आणि पंजाबमध्ये त्यावेळेसच्या अकाली दलामार्फत त्यावेळेसची खलिस्तानवादी चळवळ, या खलिस्तानवादी चळवळीशी संबंधित हे संत हरचरण सिंग लोंगोवाल होते. त्याच्यामुळं हे संत हरचरण सिंग लोंगोवाल हे नाव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पंजाब राज्याशी संबंधित आहे. त्यामुळं या प्रश्नाचं चुकीची जोडी कोणती आहे? तर चुकीची जोडी आहे अरुणाचल प्रदेश. उत्तर मिळालेले. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते? हे चारही क्षेपणास्त्र आहे. नाग, पृथ्वी, अग्नी, आकाश, चारही क्षेपणास्त्र आहे. पण यापैकी कोणत्या क्षेपणास्त्राला फायर अँड फॉरगेट म्हणलं गेलेलं होतं? इयत्ता 9वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक, इयत्ता 9th क्लासचं स्टेट बोर्डचं पुस्तक इतिहास भारतापुढील आव्हाने, त्याच्यामध्ये हा प्रश्न दिलेला आहे. त्याच्यातला त्या माहितीमधून हा प्रश्न दिलेला आहे. भारताची वैज्ञानिक प्रगती, अंतराळ प्रगती, DRDOनच तयार केलेले हे सर्व क्षेपणास्त्र, यापैकी फायर अँड फॉरगेट कोणत्या क्षेपणास्त्राला म्हटलं? तर त्याचं उत्तर आहे नाग. त्याचं उत्तर काय आहे? नाग. मग हे सुद्धा बाकीचे पृथ्वी, अग्नी, आकाश हे सुद्धा क्षेपणास्त्र DRDOने विकसित केलेले आहे. आकाशच्या बाबतीत सांगायचं झालं तर पाकिस्तान आणि चायना यांना वचक बसवण्यासाठी आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती झालेली होती. पुढचा प्रश्न, विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन डॅश 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 यांनी केले. विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन डॅश 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 यांनी केलेलं आहे. सामाजिक चळवळीवर हा प्रश्न आहे. मग गोपाळबाबा वलंगकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, शिवराम जानबा कांबळे, आप्पासाहेब पटवर्धन या चारपैकी कोणी हा विटाळ विध्वंसन हे पुस्तक लिहिलेलं आहे? सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. गोपाळ बाबा वलंगकर हे त्याचा राईट आन्सर आहे. सोपा प्रश्न होता, जास्त काही कठीण प्रश्न नव्हता. पण प्रश्न होता कुठे? यापूर्वी प्रश्न विचारून गेलाय कुठे? इथे आप्पासाहेब पटवर्धन, शिवराम जानबा कांबळे. आपल्याला याची सुद्धा तयारी करायची आहे. मग तुम्हाला माहिती आहे गोपाळ बाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन पुस्तक लिहून अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे. पुढे जाऊया. ह्याही दोन व्यक्तींबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेऊया. शिवराम जानबा कांबळे ह्यांचा एक सोमवंशी मित्र हे मासिक होतं. हे एक मासिक होतं. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. मे बी पुढेही विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर
आप्पासाहेब पटवर्धन. प्रश्न असा होता, काय प्रश्न होता? गोपुरी आश्रम कोणी स्थापन केला? तर आप्पासाहेब पटवर्धन, सीताराम पटवर्धन. पुढे आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय असेल त्याच पेजवर आहे, वाचून घ्या. काय आहे? कोकण गांधी, कोकणचे गांधी असं त्यांना म्हटलं गेलेलं आहे. क्लिअर? जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. या प्रश्नाचं उत्तर मिळालं काय? तर विटाळ विध्वंसन हे पुस्तक, ज्या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले ते पुस्तक कोणतं होतं? कोणी लिहिलं? तर ते लिहिलं होतं गोपाळ बाबा वलंगकर. नेक्स्ट क्वेश्चन. एनपीटी व सीटीबीटी डॅश डॅशच्या संबंधीचे करार आहे. हे कशाचे तरी करार आहे. कशाचे? क्षेपणास्त्र, अण्वस्त्र, युद्धबंदी की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संबंधित. नियर अबाउट सर्वांनाच माहिती आहे, वाचलेलं झालेलं आहे. तर एनपीटी आणि सीटीबीटी हे अण्वस्त्र प्रसार बंदीसाठीचे, अण्वस्त्रा संबंधीचे करार आहे. काय करार होते? एनपीटी. सीटीबीटी काय आहे? एनपीटी म्हणजे काय आहे? अण्वस्त्र प्रसार बंदी करार. अण्वस्त्र प्रसार बंदी असा करार ज्या करारातून यापुढे कोणीही अण्वस्त्र तयार करणार नाहीत. मग या बाबतीत ह्या एनपीटी करार असो किंवा सीटीबीटी करार असो, या दोन्ही कराराचं वैशिष्ट्य असं आहे की या दोन्ही करारावर भारताने स्वाक्षरी केली नाही. आपल्या देशाने, भारत देशाने स्वाक्षरी केली नाही. स्वाक्षरी केली नाही. एनपीटी या करार 5 देशांना लागू केला, स्वतःहून करून घेतला नव्हता. मग ते कोणकोणते? अमेरिका, रशिया, फ्रान्स, यूके. अमेरिका, रशिया, फ्रान्स, यूके यांनी हा चायना यांनी या विशेष अधिकार यांच्याकडे ठेवून घेतलेले होते. मग कोणत्या यांना जर विशेष अधिकार राहत असतील तर भारताने, आपल्या देशाने या करारावर स्वाक्षरी केली नाही. तसंच या सीटीबीटी करारावर सुद्धा सीटीबीटी सर्वंकष अणु चाचणी बंदी करार याच्यावर सुद्धा भारताने स्वाक्षरी केलेली नाही. पुढे जाऊया. या प्रश्नाचं उत्तर काय होतं? कशा संबंधीचे करार होते? तर हे अण्वस्त्राशी संबंधित करार होते. पुढच्या प्रश्न करतो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख, आपल्या भारत देशाच्या तिन्ही सेना दलाचे सर्वोच्च प्रमुख कोणाला म्हटलं गेलेलं आहे? राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री की संरक्षण मंत्री? सर्वांनाच माहिती आहे, इझी क्वेश्चन होता. क्वेश्चन काय होता? भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? तर आपले राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती असतात. प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या कलमानुसार भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख हे राष्ट्रपती असतात? कोणत्या कलमानुसार असतात? कलम क्रमांक 53 यानुसार भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असतात. प्रधानमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. पुढे जाऊया, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे डॅश 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 होय. परमादेश, प्रतिषेध, बंदी, प्रत्यक्षीकरण, उत्प्रेक्षण. मग चारींचा अर्थ समजून घेऊया. याच्यातून नेमका कोणत्याचा अर्थ बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आहे? बरं, हे आहे काय? हे चारही काय आहे? तर हे रीट्स आहे. हे चारही रीट्स आहे. हे कशासाठी? जेव्हा कोणत्या व्यक्तीचे मूलभूत हक्कांचं हनन होतं, त्याचे मूलभूत हक्क डावलले जातात, त्यावेळेस त्याला स्वतःच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी
त्याला परत संरक्षण करण्यासाठी आणि त्याचे हक्क परत मिळवून घेण्यासाठी हे रिट्सचा आधार घेता येतो. मग यापैकी कोणत्या रिट्सचा अर्थ बेकायदेशीर अटक किंवा स्थानबद्धता यापासून संरक्षण मिळवून देणारा आहे? तर तुम्हाला माहिती आहे याचा आन्सर आहे बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय असते? जर का एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केलेली असेल किंवा स्थानबद्ध केलेलं असेल आणि त्यामुळे जर का त्याचे मूलभूत हक्क डावलले जात असतील तर त्याला त्याचे मूलभूत हक्क परत मिळवून देण्यासाठी ते कोणता आहे? तर तो आहे बंदी प्रत्यक्षीकरण. परत आपल्या मूळ उद्देशाकडे वळूया. परमादेश काय आहे? उत्प्रेक्षण काय आहे? प्रतिषेध काय आहे? परमादेश म्हणजे आदेश देणे. परमादेश म्हणजे काय? आदेश देणे. कोणी देणे? जेव्हा एखादा सार्वजनिक पद धारण करणारा व्यक्ती त्याच्या कर्तव्यामध्ये कसूर करत असेल, कर्तव्य करण्यात कसूर करत असेल तर त्याला आदेश देणं. कसूर करत असेल आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे मूलभूत हक्क डावलल्या जात असतील तर ते मूलभूत हक्क परत मिळवून देण्यासाठी त्याला परमादेश दिला जातो. त्यानंतर पुढे जाऊया. प्रतिषेध. प्रतिषेध काय आहे? कनिष्ठ न्यायालयाने त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन जर एखाद्या खटल्याचा निर्णय दिलेला असेल तर त्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन त्यांनी निर्णय देऊ नये यासाठी वरिष्ठ न्यायालयाने काढलेला आदेश म्हणजे काय आहे? प्रतिषेध. इकडे जाऊया. उत्प्रेक्षण. सर्शिओ ओराराई. उत्प्रेक्षण काय आहे? वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा सरळ निर्णयच निर्णय रद्द करून टाकणे. कोणाचा? कनिष्ठ न्यायालयाचा. आणि ते प्रकरण आपल्या स्वतःकडे घेणे, त्याच्यावर निर्णय स्वतः देणं म्हणजे काय आहे? उत्प्रेक्षण. आपल्याला काय विचारलं होतं? आपल्याला विचारलं होतं बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश. तो कोणता होता? तर तो होता हा बंदी प्रत्यक्षीकरण. असा आदेश काढण्याचा हक्क न्यायालयाला असतो आणि दोनच न्यायालयाला असतो. एक असतो सुप्रीम कोर्टला, कलम 32, आणि हायकोर्टला म्हणजे उच्च न्यायालयाला कलम 226 असे अधिकार असतात. बस जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राज्य शासन, विधानसभा, स्थानिक शासन, क्वेश्चन मार्क. राज्य शासनाचं अंग आहे विधानसभा, तसंच स्थानिक शासनाचं अंग 4 पैकी कोणता असा त्या प्रश्नाचा साधा सरळ अर्थ. मग 4 पर्यायाकडे वळूया. विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, महानगरपालिका. चेक करूया. एवढं तर क्लिक झालंयच ना की लोकसभा आणि राज्यसभा हे केंद्र पातळीवरचे सभागृह आहेत. लोकसभा आणि राज्यसभा हे राज्य शासनाचे सभागृह आहेत का? नाही, हे दोनही केंद्र शासनाचे सभागृह आहेत. आणि विधान परिषद हे सुद्धा हे राज्य शासनाचं सभागृह आहे. जसं की राज्य शासनाचं विधानसभा हे सभागृह आहे, तसंच राज्य शासनाचं दुसरं सभागृह विधान परिषद आहे. सर्वच राज्यामध्ये विधान परिषद नसतं, सर्वच राज्यांना विधान परिषद नाही. आपल्याला विचारलेलं आहे स्थानिक शासन कशाला म्हणायचं? स्थानिक शासनाचं तर ते आहे महानगरपालिका.
हे पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे. आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं. आपलं उत्तर काय आहे? महानगरपालिका. कळालंच असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. फिल्म उद्योग. फिल्म उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो? आपल्याला प्रश्न दिलेला आहे. प्रश्न विचारला गेलाय श्रेणीवर. कशाची श्रेणी? व्यवसायाची श्रेणी. 4 श्रेण्या दिल्या. प्राथमिक श्रेणी, द्वितीयक श्रेणी, तृतीयक श्रेणी आणि चतुर्थक श्रेणी. अशा 4 श्रेणीपैकी कोणत्या श्रेणीमध्ये हा चित्रपट उद्योग गणल्या जाईल? आपल्याला सर्वांनाच माहित आहे. प्राथमिक शेती कशाशी संबंधित असते रे? प्राथमिक श्रेणी शेती, वन्य शेती, वने यावर आधारित असलेले व्यवसाय म्हणजे प्राथमिक श्रेणीमध्ये येतात. द्वितीयक श्रेणीमध्ये काय येतात? सर्व प्रकारचे उद्योग. सर्व प्रकारचे उद्योग हे द्वितीयक श्रेणीमध्ये आहेत. त्यानंतर तृतीयक श्रेणी काय असते? तृतीयक श्रेणी असतात सेवा. तृतीयक श्रेणी असते सेवा. आणि त्यानंतर चतुर्थक श्रेणी. चतुर्थक श्रेणी काय असते? जे निर्णय क्षमता ज्यांच्याकडे असते, जे निर्णय घेतात, कोणत्याही व्यवसायाचं उच्च बुद्ध्यांक असलेले निर्णय घेण्याचे अथॉरिटी ज्यांच्याकडे असते ते येतात. असे काम हे कशात येतात? चतुर्थक श्रेणीमध्ये. आपल्याला प्रश्न होता, आपल्याला कळालेला आहे हे द्वितीयक श्रेणी, प्राथमिक श्रेणी, चतुर्थक श्रेणी, तृतीयक श्रेणी हे काय आहे श्रेण्या कळाल्या. त्याच्यानंतर पण आपल्याला जो उद्योग सांगितलेला आहे चित्रपट उद्योग, यापैकी कोणत्या याच्यात येतो? इथं जो शब्द वापरलेला आहे उद्योग, अनेकांच्या गैरसमज असाही झाला असेल. इथं शब्द वापरलेला उद्योग आणि आत्ताच आपण क्लिअर केलंय की द्वितीयक श्रेणीला उद्योग, अनेक सर्व प्रकारचे उद्योग हे द्वितीयक श्रेणीमध्ये येतात. तुमच्या डोक्यात हेही आलं असेल की द्वितीयक श्रेणी हे याचं उत्तर असू शकते, पण नाही. कारण की चित्रपट हे मनोरंजनाचं साधन आहे. चित्रपट हे मनोरंजनाचं साधन आहे. म्हणून मनोरंजन करणं ही एक सेवा आहे. मनोरंजन करणे ही काय आहे? एक सेवा आहे. आणि म्हणूनच या चित्रपट उद्योगांना, मनोरंजन करणाऱ्या या सेवेला इथे टाकतात तृतीयक श्रेणीमध्ये. म्हणून या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे तृतीयक श्रेणी. आणि फिल्म उद्योग, चित्रपट उद्योग कशामध्ये, कोणत्या श्रेणीमध्ये गणला जाईल? म्हणजे कोणत्या व्यवसायाच्या श्रेणीमध्ये गणला जाईल? तर तो गणला जाईल तृतीयक श्रेणीमध्ये. आय होप या प्रश्नाची क्लिअरिटी मिळाली असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. म्हणजेच कोणत्या हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते? प्रश्न भूगोलाशी संबंधित होता. आणि इयत्ता स्टेट बोर्डच्या 7th क्लासच्या वारे आणि तापमान यांचा संबंध सांगणाऱ्या या लेसन मधला हा चॅप्टर, या लेसन मधला हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन कडे वळूया की हवेची बाष्पधारण क्षमता. बाष्पधारण क्षमता म्हणजे काय? बाष्प धरून ठेवण्याची क्षमता. बाष्प धरून ठेवण्याची क्षमता. बाष्प धरून ठेवण्याची क्षमता. या 4 पैकी जे हवेचे 4 रूप दिलेले आहे, या 4 पैकी कोणत्या हवेमध्ये बाष्प जास्त धरून ठेवण्याची क्षमता असणार आहे? प्रश्नाकडे पाहिलं तर आता कोणत्या हवेत? आता ही एक हवा आहे. फॉर एक्झाम्पल ही एक हवा आहे. ही हवा कोरडी आहे, थंडी आहे. कोरडी असू शकते, थंड असू शकते, उष्ण असू शकते किंवा उबदारही असू शकते. यापैकी कोणत्या हवेमध्ये अधिक बाष्प धरून ठेवण्याची क्षमता असणार आहे? तर चेक करूया. जी हवा उबदार असेल, उबदार आहे. उबदार हवा कशाला म्हणतात? ज्या हवेत ऑलरेडी प्लस आहे बाष्प, ज्यामध्ये ऑलरेडी बाष्प आहे त्याच हवेत, समजा ही उबदार हवा आहे, ही उबदार हवा आहे, याच हवेमध्ये जर बाष्प असेल तर हिची आणखी बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल का? नाही. असेल का? नाही.
जी हवा थंड आहे, जी हवा थंड आहे ते स्वतःमध्ये बाष्प धरून ठेवू शकेल का? नाही. थंड हवा कुठे असते? उंच प्रदेशावर. उबदार हवा समुद्र सानिध्याच्या जवळ किंवा समुद्र किनाऱ्यावर असलेली. आता जी हवा ऑलरेडी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे त्याच्यात आणखी जास्त बाष्प मावेल का? साहजिकच आहे, शक्यच नाही. बाष्प त्याच हवेत मावेल जे तीच हवा जास्त बाष्प धरून ठेवेल ज्याच्यात बाष्प काहीच नाही. आणि ज्या हवेमध्ये बाष्प काहीच नसते, बाष्प काहीच नाही म्हणजेच ज्या हवेत बाष्प काहीच नाही त्याच हवेला कोरडी हवा म्हणतात. त्याच हवेला काय म्हणतात? कोरडी हवा म्हणतात. आणि जी हवा ज्याच्यात ऑलरेडी आता बाष्प काहीच नाही त्याच हवेची क्षमता आणखी जास्त बाष्प धरून ठेवण्याची असेल. सो दॅट्स वाय या क्वेश्चनचं आन्सर काय असणार आहे तर कोरडी हवा. क्लिअर? हा कन्सेप्टचा क्वेश्चन होता, कन्सेप्च्युअल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? चुकीची जोडी ओळखा आहे. ओळखा खिरापत. ओळखीचा कार्यक्रम आहे. मग याच्यातलं ओळखी करूया आपण. चार प्रकारच्या रेषा दिल्या, काहीतरी जोडणाऱ्या आहेत आणि तुम्हाला दिलेले आहेत तापमान, हवेचा दाब, समुद्राची क्षारता, समुद्र सपाटीपासूनची उंची. मग हे जोडणाऱ्या रेषांचं ठिकाण, हे जोडणाऱ्या रेषा म्हणजे तापमान जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा म्हणतात का? हो. दोन ठिकाणचं सारखं तापमान जोडणारी रेषा म्हणजे काय असते? समताप रेषा. त्याच्यानंतर हवेचा दाब समभार रेषा. क्लिअर असतंय. समुद्राची क्षारता समगाह रेषा. हे चुकतंय. कसं काय? समगाह रेषा सुद्धा समदाब सांगण्याचं ठिकाण आहे. समदाब. समगाह रेषा, समगाह सुद्धा समदाब जोडणार रेषा. समगाह रेषा काय करतात? समदाब ठिकाणे जोडण्याचं काम समगाह रेषा करतात. नाही की समुद्राची क्षारता मोजण्यासाठी वेगळी एकके लागतात, जसं की रिफ्रॅक्टोमीटर, त्याच्यानंतर सॅलिनोमीटर, त्याच्यानंतर हायड्रोमीटर. हे समुद्राची क्षारता मोजण्याची एकके आहे. समुद्राची क्षारता म्हणजे समुद्रामध्ये असलेलं खारटपणा, समुद्राच्या पाण्यामध्ये असलेला खारटपणा, समुद्राची खारटपणा मोजण्याची एकके आहे. आणि समगाह रेषा काय जोडतात तर समान दाब असलेले ठिकाण जोडतात. त्याच्यामुळं हे इथल्या इथंच क्लिअर झालंय की हे चुकीचं आहे, हे बरोबरच आहे. समुद्र सपाटीपासूनची उंची सम उच्चता दर्शक रेषा. समुच्चता दर्शक रेषा म्हणजेच काय तर सम उच्चता दर्शक रेषा, समान उच्च पातळी दाखवणाऱ्या रेषा म्हणजे काय? समुच्चता दर्शक रेषा. हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर. पहिलंही बरोबर होतं, दुसरंही बरोबर. पण समुद्राची क्षारता ही समगाह रेषांनी सांगितल्या जात नाही, समगाह रेषांनी समदाब ठिकाणी सांगितल्या जातात. प्रिव्हियस इयरला कधीतरी क्वेश्चन होता समुद्राची क्षारता या टॉपिकवर, की जगातले सर्वात जास्त क्षारता असलेला समुद्र कोणता? त्या समुद्राची क्षारता असलेला, जास्तीत जास्त क्षारता असलेला समुद्र कोणता? आणि त्याचं उत्तर होतं मृत समुद्र. मृत समुद्र हे त्याचं आन्सर होतं. आय होप तुम्हाला हे आवडतच असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ, एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता, टॉपिक आहे लोकसंख्येची घनता.
लोकसंख्येची घनता या टॉपिक. मग विरळ असणं, मध्यम असणं, कमी असणं, जास्त असणं काय असणार आहे? जर का प्रदेशाचं क्षेत्रफळ कमी आहे, दोन टॉपिक करू आपण, याला ए म्हणू आणि दुसरं आपण एक करू याच्यापेक्षा क्षेत्रफळ कमी असणारं दुसरं करू. ठीक आहे, हे ए क्षेत्रफळ आहे, हे बी क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, ए या क्षेत्रफळ साईजनं मोठं याच्यासाठी काढलं की आपल्याला हे समजावं की हा क्षेत्रफळ जास्त आहे, हे कमी क्षेत्रफळ आहे, हे जास्त क्षेत्रफळ आहे. एक काम करूया, एवढ्या ए या मोठ्या क्षेत्रफळामध्ये 100 लोक बसवूया. ठीक, आणि बी या क्षेत्रामध्ये डबल याच्यातही 100 लोक बसवूया. एक गोष्ट क्लिअर झाली, इथं जागा जास्त आहे, लोकही जास्त आहे. इथं जागा कमी आहे, लोकही जास्त आहे. मग हे खूप दाट आहे, हे दाट आहे. आपल्याला विचारलेलं आहे लोकसंख्येची घनता. मग लोकसंख्येची घनता केव्हा? जेव्हा क्षेत्रफळही कमी आहे आणि लोकसंख्या ही जास्त आहे, अशा वेळी त्याची लोकसंख्येची घनता ही जास्त असते. लोकसंख्येची घनता ही जास्त असते. याचं उत्तर काय असणार आहे? लोकसंख्येची घनता कशी असणार आहे? जास्त. मग लोकसंख्येची घनता कमी कधी असणार आहे बाबा? लोकसंख्येची घनता कमी कधी असणार आहे? ज्यावेळेस क्षेत्रफळ ही जास्त आहे, क्षेत्रफळ ही जास्त आहे आणि तिथं 10च लोक राहतात. हे समजण्यासाठी की लोकांची संख्या कमी आहे आणि क्षेत्रफळ जास्त आहे. क्षेत्रफळ जास्त आहे, लोकांची संख्या कमी आहे, त्यावेळेसची घनता कशी असणार आहे? कमी असणार आहे. आणि ज्यावेळेस क्षेत्रफळ कमी असणार आहे आणि लोकसंख्या जास्त असणार आहे, त्यावेळेस त्या ठिकाणची त्यावेळेस ते लोकसंख्येची घनता ही घनता त्यावेळेस जास्त असणार आहे. आय होप. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. छान क्वेश्चन आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना या देशात करण्यात आली. स्टेट बोर्डचं 6th क्लासचं इतिहासचं पुस्तक, त्यामध्ये हा एक चॅप्टर आहे हिस्ट्रीचा. त्या चॅप्टरमध्ये ह्या फुनान या राज्याची माहिती दिलेली आहे. प्राचीन राज्य. मग एक प्राचीन राज्य जे की पहिल्या शतकातलं आहे, त्याचं नाव आहे फुनान. या प्राचीन राज्याची स्थापना या देशात केली. म्हणजे या 4 पैकी कोणत्या देशात केलेली आहे? कोणत्या? हे सरळ वन लाइनर क्वेश्चन आहे. मग कोणत्या देशात केलेली आहे? पुस्तकात दिलेलं आहे की ह्या फुनान या राज्याची स्थापना कोणत्या देशात करण्यात आली होती? कंबोडिया. आता हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश काय आहे? कंबोडिया या देशात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना केली. इथं काय संबंध आहे? संबंध आहे कारण फुनान या राज्याची स्थापना कंबोडियामध्ये भारतीय व्यक्तीने केलेली होती. त्याचं नाव आहे कौंडिन्य. कौंडिन्य या भारतीयाने भारतीय व्यक्तीने फुनान या प्राचीन राज्याची स्थापना केली होती. आणखी एक विशेष, या कौंडिन्य या प्राचीन राज्याच्यातल्या लोकांना संस्कृत भाषेचं सुद्धा ज्ञान होतं. संस्कृत भाषेचं सुद्धा ज्ञान होतं. हे कशावरून सांगितले गेलेलं आहे? कारण त्या ठिकाणी सापडलेले जे काही शिलालेख आहे, त्या शिलालेखांवर संस्कृत मधून लेख लिहिलेले आहे. केव्हाची? पहिल्या शतकामधले. त्या साम्राज्याचं नाव काय होतं? फुनान. मे बी जर कधी विचारलंच, उलटून जर विचारलं की भारतीय व्यक्ती कौंडिन्य याने कंबोडियामध्ये कोणत्या राज्याची स्थापना केली, आठवणीत ठेवा, फुनान. चला पुढच्या क्वेश्चन कडे. पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते. पृथ्वी आणि सूर्य यांचं अंतर, पृथ्वी आणि सूर्य यांच्या अंतरावरून एक ज्या स्थिती तयार होतात, त्या स्थितीला काय म्हणायचं आहे? हा प्रश्न, पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते, भूगोलच्या इयत्ता 7th क्लासच्या टॉपिक करून हा क्वेश्चन घेतलेला आहे. कसं काय?
पृथ्वीचं आणि सूर्याचं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हा, बोलता बोलता आठवलंच की प्रिव्हियस इयरला कधी क्वेश्चन आलेला होता की पृथ्वी सूर्याभोवती फिरताना कोणत्या दिशेकडून फिरते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. प्रश्न होता हा प्रश्न आहे पृथ्वीचं परिभ्रमण. पृथ्वीचं परिभ्रमण, पृथ्वीचं परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे काय? परिभ्रमण म्हणजे काय? सूर्य आणि ह्या सूर्याच्या भोवती जेव्हा पृथ्वी फिरते, सूर्याभोवती पृथ्वी फिरणे, पृथ्वीचं स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे, याला काय म्हटलं जातं? परिभ्रमण. आणि या परिभ्रमणामुळे ह्या ज्या काही स्थिती तयार होतात, ह्या ज्या स्थिती तयार होतात, त्या ज्या स्थिती तयार होतात त्याच्यावरून हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय विचारला? चला पृथ्वीच काढून घ्या. सूर्याभोवती कोण फिरतय? पृथ्वी फिरते. सूर्याभोवती कोण फिरतय? पृथ्वी फिरते. सूर्याभोवती कोण फिरताय? पृथ्वी फिरताय. सूर्याभोवती फिरताय पृथ्वी. अनेकांना असंही वाटलं असेल, हे अशी का काढली? पृथ्वी सूर्याभोवती फिरताना व्यवस्थित गोल का नाही काढला? हे असं काय काढलं? हो, हे असंच आहे. क्यों? हमारे यहाँ ऐसा ही होता है. काय? तर पृथ्वीची ही सूर्याभोवती फिरण्याची जी दिशा आहे, ही दिशा असते लंबवर्तुळाकार. लंबवर्तुळाकार. मग ह्या लंबवर्तुळाकार फिरण्याच्या दिशेमुळं ह्या स्थिती घडतात. आणि इथल्या इथं क्लिअर केलंय की सूर्यापासून पृथ्वीचं अंतर, सूर्यापासून पृथ्वीचं अंतर. कधी तुम्हाला हे अंतर जास्त वाटतंय आणि कधी तुम्हाला हे अंतर कमी वाटलंय. आणि प्रश्न तर हाच विचारलाय, पृथ्वी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्याला काय म्हणायचं आहे? जेव्हा पृथ्वीचं आणि सूर्य यांचं अंतर जास्त असते त्याला म्हणायचं आहे अपसूर्य स्थिती. त्याला म्हणायचं अपसूर्य स्थिती. त्याला म्हणायचं अपसूर्य स्थिती. आणि ज्यावेळेस अंतर कमी असते त्याला म्हणायचं आहे उपसूर्य स्थिती. त्याला म्हणायचं आहे उपसूर्य स्थिती. आपल्याला आन्सर मिळालं की सूर्यापासून पृथ्वीचं अंतर जेव्हा कमी असते त्याला काय म्हणायचं? याला म्हटल्याचं आहे उपसूर्य स्थिती. आपल्या 4 पर्यायामध्ये आहे का? हो आहे. त्याला म्हटलं गेलेलं आहे उपसूर्य स्थिती. आता इथे जे 4 पर्याय दिलेले आहेत, उपसूर्य, अपसूर्य, संपात, आयन, त्यापैकी हे अपसूर्य. सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर जास्त असणं, सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर जास्त असणं म्हणजे अपसूर्य. सूर्याचं आणि पृथ्वीचं अंतर कमी असतं म्हणजे उपसूर्य. हा, हे राहिलंय ना संपात स्थिती किंवा आयन. संपात आणि आयन काय असतं? जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती ही फिरत असते त्यावेळेस पृथ्वीचे दोनही ध्रुव म्हणजे कोणते? उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. कोणाचे? आपल्या पृथ्वीचे. सूर्यापासून पृथ्वीचे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात त्यावेळेस ही संपात स्थिती असते. आणि आयन कधी असते? आयन कधी असते? जेव्हा पृथ्वीचा कोणता तरी एक ध्रुव, पृथ्वीचे 2 ध्रुव असतात, वरचा उत्तर ध्रुव, खालचा दक्षिण ध्रुव, आणि या पृथ्वीच्या कोणताही एक ध्रुव, जेव्हा पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याच्या बाजूने जास्त कललेला असेल त्यावेळेची स्थिती म्हणजे आयन स्थिती असते. त्यावेळेची स्थिती आयन स्थिती असते. एक क्वेश्चन मी तुमच्यासाठी सोडून जातो. संपात स्थिती वर्षातून 2 वेळा येते, आयन स्थिती वर्षातून 2 वेळा येते. संपात स्थिती ते 2 दिवस कोणते? ज्या दिवशी संपात स्थिती असते. आणि वर्षातले ते 2 दिवस कोणते? ज्या दिवशी आयन स्थिती असते. प्रिव्हियस इयरला कधी क्वेश्चन विचारला गेलेला आहे, माझ्या वाचनात गेलं. मे बी पुढे कधी विचारला जाऊ शकतो. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया.
लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ, लोकसंख्या वाढ कमी आहे, नगण्य म्हणजे काय आहे, एकदम कमी आहे, याचा अर्थ काय होतो? लोकसंख्या वाढण्याचा दर म्हणा, काय हरकत नाही, हे कमी आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? हे लोकसंख्या वाढीचा दर खूप कमी आहे, याचा अर्थ या चार पैकी कोणत्या कारणामुळे हे असं झालंय? कोणते? जन्मदर जास्त, मृत्यूदर कमी. जन्मदर कमी, मृत्यूदर कमी. स्थलांतरण म्हणजे काय? एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वास्तव्यासाठी जाणं. त्याच्यानंतर साक्षरता दर कमी असणं म्हणजे शिक्षणाचं प्रमाण कमी असणं. हे यापैकी चार पैकी काय असेल? जर का जन्मदर जास्त असेल, जन्मदर जास्त असेल म्हणजे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या जास्त असेल, आणखी त्यासोबतच मृत्यूची संख्या थोडी कमीच असेल, तर याच्यामुळं लोकसंख्या वाढणार की कमी होणार? लोकसंख्या वाढणार. यानं काय होणार? लोकसंख्या वाढणारच. जर जन्मदर कमी असेल व मृत्यूदरही कमी आहे, मृत पावणाऱ्या लोकांची दर म्हणजे हजारी असते, ते हजारी प्रमाण असतं. मृत्यू पावणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी आहे आणि त्यासोबतच जन्म घेणाऱ्या बालकांचंही प्रमाण कमी आहे. याचा अर्थ लोकसंख्या वाढीचा दर कसा असेल? हा कमी असणार आहे. लोकसंख्या वाढीचा दर कमी असणार आहे. आपल्याला तेच विचारलंय, लोकसंख्या वाढी नगण्य असणं हे कशाने होणार? या कारणाने होणार. जन्मदर कमी व मृत्यूदरही कमी असणार. आता स्थलांतराने लोकसंख्या वाढीवर फरक पडतो, पण एवढाही विशेष असा काही फरक पडत नाही. एका प्रदेशातून लोक दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे लोकसंख्या वाढणं कमी होणं हा फरक पडतो, पण एवढाही विशेष फरक पडत नाही. पण या प्रश्नासाठी अचूक उत्तर काय असेल? जन्मदर कमी व मृत्यूदर कमी. जन्मदर कमी व मृत्यूदर कमी. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित हा प्रश्न अनेकांनी हे वाक्य, हा शब्द, हे नाव अनेकांनी ऐकलेलं आहे. आझाद हिंद सेना. आणि पटकन आपल्या डोक्यात आलंय नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेना म्हणजे कोण? नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि हा फिरकी क्वेश्चन आहे. 4 पर्यायामध्ये रासबिहारी बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन आणि गुरुबख्श सिंग या सर्वांची नावं आहेत. पण हे तुम्ही पटकन, जर का आपला अभ्यास जर थोडासा जरी कमी असेल तर पटकन काही क्लिक करून टाकलं असतं नेताजी सुभाषचंद्र बोस. पण हे उत्तर नाही. उत्तर आहे रासबिहारी बोस. गुरुबख्श सिंग यांना सोबत घेऊन रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली होती. मग नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना यांचा संबंध आहे. पण काय संबंध आहे? तर आझाद हिंद सेनेचं प्रमुख पद नेताजी म्हणून सुभाषचंद्र बोस यांना प्रमुख केलेलं होतं. पण या आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेलं होतं. आणि हे डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांचाही संबंध आझाद हिंद सेनेशी आहे. पण कसा? या आझाद हिंद सेनेमध्ये जी झाशीची राणी रेजिमेंट तयार केली होती, झाशीची राणी रेजिमेंट जे तयार केली होती, ज्यामध्ये स्त्रियांचा समावेश होता, त्या झाशीची राणी रेजिमेंट याचं प्रमुख पद डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याकडे होतं. पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आझाद हिंद सेनेची स्थापना, याचा राईट आन्सर आहे रासबिहारी बोस. एक शेवटचा क्वेश्चन घेऊया. जंतर मंतर जयपूर. जंतर मंतर जयपूर तर राणी की बाव क्वेश्चन मार्क काय? जंतर मंतर काय आहे बोलू आपण. हे ठिकाण जंतर मंतर हे कुठं आहे? तर जयपूरला आहे. आणि राणी की बाव हे कुठं आहे ते विचारलेलं आहे. चंदीगडला, पाटण गुजरातमध्ये, दिल्लीला की मुंबईला? हे जंतर मंतर काय आहे? खगोलीय वेधशाळा. खगोलीय वेधशाळा आहे.
स्थान निश्चित करणं, वेळ निश्चित करण्यासाठी दुसरा सवाई राजा महाराजा सवाई त्यांनी अशा 5 वेधशाळा तयार केलेल्या होत्या. त्यापैकी एक आहे जयपूरला जंतर मंतर. जंतर मंतर ही जयपूरला. तर आपल्याला विचारलेला आहे राणी की बाव कुठे आहे. राणी की बाव हा राणी की बाव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये या राणी की बावचा समावेश केलेला आहे. मग राणी की बाव हे आहे कुठे. राणी की बाव आहे पाटण गुजरातला. पाटण या ठिकाणी गुजरात राज्याच्या पाटण या शहराला कुठे आहे राणी की बाव. कुठं पाटण गुजरातमध्ये. आणि जंतर मंतर ही खगोलीय वेधशाळा कुठं आहे जयपूरला. अशा वेधशाळा एकूण किती तयार केल्या होत्या 5. त्यापैकी दिल्ली, मथुरा, वाराणसी या ठिकाणी अशा वेधशाळा तयार केलेल्या होत्या. ही राणी की बाव राणी उदयमती हिने तिचा पती भीमदेव हिच्या यांच्या आठवणीत ही राणी की बाव तयार केलेली होती. कोणी तयार केली होती. राणी उदयमती. आठवणीत राहू द्या. राणी उदयमती 2014ला जागतिक वारसा स्थळामध्ये या राणी की बावचा समावेश केलेला आहे. आणि आहे कुठे ही पाटण इथे. आय होप तुम्हाला हे सेशन नक्कीच आवडलं असेल. सध्या तरी आपण 60 पैकी नियर अबाउट 20 क्वेश्चन हँडल केलेले आहेत. आणखी 40 क्वेश्चन बाकी आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हे सेशन आवडलं असेल तर माझ्या YouTube चॅनेलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजू व्यक्तींपर्यंत नक्कीच शेअर करा. थँक्यू सो मच.